पुढे घेऊ का? काळे ना ज्याला वाजवते तेच वाजवा, नाही यांचा घोटाळा करते तुम्ही बर का. काळ ज्याला वाजवता येते तेच घ्या, नाही तर घोटाळा होतो, यांचा घोटाळा करते तुम्ही. ऐका, टाळ्या वाजवा लागलात. हरी 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 भक्तीचे ते वर्म दयाची हाती, 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 दया घरी शांती क्षमा दया, दया घरी दया, क्षमा दया दया घरी शांती, क्षमा दया दया घरी शांती, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवगती गोरी कवळिका, नवगती दोरी, कवळिका नवगती दोरी, कवळिका नवगती दोरी, विष्णुदुष्ट गुणान मिळे निश्चेष, दृष्ट गुणान मिळे निशेष, तिथे दृष्ट गुणान मिळे निश्चेष, गुणान मिळे निशेष, चैतन्याचा वास आलामागे, चैतन्याचा वास आलामागे, चैतन्याचा वास आलामागे, चैतन्याचा वास, संतुष्ट एकेता सदा सर्व काळ, 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 सुतली हळहळ त्रिगुणाचे, सुतली हळहळ त्रिगुणाचे सुतली हळहळ, त्रिगुणाचे सुतली हळहळ, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुकामध्ये त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुकामध्ये त्याचा देव सर्व भार, झाला रिकामा
द्वारे आसे देव रंगती द्वारे नवगती भक्तीचे ते वर्म जयाची हाती दया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता येथे दृष्ट गुण न मिळे निशे चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची तुका म्हणी त्यांचा देव सर्व भार चालावी कामार होनिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तू करे चरण संता पिया तू करे चरण संता पिया तू करे चरण संता पिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 पावन झालो महायोग पीठे दडिवी नरथाम
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागततिष्ठान्तमनन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् जयातायनी जन्मनामार्थधा जयानि सदा वासनामातकेवा जयाचे मुखी सदा नामकीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीचा द्यावाचा काय भक्तीचा द्यावाचा काय भक्तीचा द्यावाचा काय भक्तीचा द्यावाचा मज बाबा व्यासुभटा 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 भक्तीचे ते वर्म दयाची हाती दया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवदती दुरी दवडिता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून भक्तीचा महिमा सांगतात. कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताची भक्ती, भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावं, आपलं दुःख नष्ट व्हावं, आपल्याला सुख समाधान प्राप्त व्हावं म्हणून कलियुगामध्ये सोपं साधन भक्तीचं सांगतात. करू आपण हनुमंतरायाच्या दरबार सेवेचा योग. आज तुमची प्रसन्नता, तुमचा उत्साह, तुमचा आनंद, सगळं हे वातावरण, सुंदर अशी सिस्टीम, सगळी भजनी मंडळ, त्यानंतर प्रसाद. कारण बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा दिन सुलभन. कलियुगामध्ये भगवंताचा नामस्मरण, कथा, कीर्तन, भजन, पुन्हा यज्ञ महाराज करू आपण हनुमंतरायाच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. विठ्ठल 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 प्रेमाला आकार द्यायचा आणि तुमचा भाव, तुमचं प्रेम पाहिल्यानंतर याच्यापेक्षा काय प्रसन्नता असू नाही का. म्हणून घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दिन दुर्बळाची देवा, 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 दिन दुर्बळाची देवा. Bye.
आणि आज इथं हनुमंतरायच्या दरबारामध्ये सोहळा आहे. कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भक्ती प्रगट केलेली आहे. जसे कृष्ण अवतारात भक्ती प्रगट झाली ना. कारण आपण ग्रस्ती मंडळी आहोत, आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे कर्म लागलेलं आहे. आपल्याला भगवंत प्राप्तीचं साधन आज आपण योग याग विधी येणे न हे सिद्धी. आपण योग करू शकत नाही, कोणताही करू शकत नाही. आपण सोपं भगवंताचं भक्ती पण आपली भक्ती ज्ञान तर हे ध्यानात ठेवा. नाही तर मग आषाढ महिन्यात सुद्धा लोक भक्ती करतात नाही का? ते काय भक्ती करत नाही, सगळेच भक्ती करतात. पण ती भक्ती संतांच्या याच्यात बसत नाही. ही जी भक्ती आहे साधू संतांची, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या कुळामध्ये विश्वंभर बाबापासून भक्ती चालत आलेली आहे. हे एकाएकी माळ घालायचं कोणाला सुचत नसतं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. माझ्या वडिलांची निराशी गा देवा, माझ्या वडिलांची निराशी गा देवा, पुढे जा. देवा माझ्या वडिलांची निराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखील बारवंता, उपवास पारणे राखील बारवंता, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखील बारवंता, उपवास पारणे राखील बारवंता. वडिलांचं पुण्य म्हणले. 8व्या पिढीत विश्वंभर बाबा पांडुरंगाची वारी करत होते. पांडुरंगाची वारी करत होते, पांडुरंगाची पूजा करत होते. रोजचा नित्य नियम हरिपाठ, काकडा, भगवंताचं भजन. आपल्या घरी कोणी अतिथी जर आलं त्याला अन्नदान करणं, नाही का? परोपकार पुण्य प्राप्त होत असत. जगद्गुरु तुकोबारायांनी ग्रस्तीला फार अशी आचारसंहिता सांगितलेले. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे. अरे तुम्ही भरपूर कमवा, पैसा परमार्थाला अडवा नाही. तो जर अशा चांगल्या सत्कर्माला तुम्ही कार्य लावला, दान धर्म केला, तीर्थयात्रा केली तर पुण्य प्राप्त होतं ना. पैसा वाईट नाही, पैशाची आसक्ती वाईट आहे. उभारा 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 उभारा. तुमचं भोजन घाला, दिंडे येते त्यांना भोजन घाला ना. पांडुरंगाला मिळते ते पैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष येतो देव. एखादी माता माऊली छोटस बाळ आहे तिच्यावाला, ती जर पाहुण्याची इथे गेली, तिला काही घेऊ नका, त्या मुलाच्या हातात जर 500 रुपयाची नोट दिली तर ती खुश होती. किती सोपं वर्म आहे. तसं वैष्णवांना तुम्ही काही सेवा केली, वारकरीची सेवा केली, ती पांडुरंगाला प्राप्त होती. उभारा 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 उभारा. आणि धर्मशास्त्राचा दंडक आहे. ऐका, तुम्ही धन कमवा म्हणले, पण पुढे सांगितलं उदास विचारे वेच करी. त्याचा विनियोग 25% धर्म कार्य करता वापर करा, तरच ते धन समाधान देईल. अन्यथा ते धन आसुरी सुद्धा होऊ शकतं, समाधान नाही देत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सगळं सांगितलेलं आहे. परोपकार नेने परश्रिया सदा बहिणी माया भूत दया गायी पशुचे पालन प्राणीच्या जीवन वनावना. शांती रोपे नव्हे कोणाचा वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ. हा आश्रम आहे आपला, ग्रस्तीचं हे मंदिर आहे, आश्रम आहे महाराज. पण ह्या नियमात जर वागला तर. म्हणून विश्वंभर बाबांचं जीवन असं होतं, पवित्र जीवन होतं. वारी करायचे
आईनं सांगितलं बाळा तू वारी कर. तोपर्यंत वारी नव्हती, पण आईनं सांगितलं वारी कर. इतका छंद लागला वारीला. आणि मग वारी करता करता आयुष्यभर वारी केली. आणि शेवटी शरीर थकलं महाराज. शरीर थकल्यानंतर आई साहेब आणि विश्वंभर बाबा गेले, दोघं गेले त्या वर्षी. आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. आणि अंतःकरण धरून आलं का पांडुरंग आयुष्यभर तुझी वारी केली, आता शरीर थकलंय म्हणले, आता पुढच्या वारीला येणं होईन असं वाटत नाही म्हणले. शरीर आता पूर्ण थकलं म्हणले, आता पायी चालवत नाही ना, वय झालं. म्हणून मला म्हणले जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तीर्थयात्री जाय चुकू नको. विठाल 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 आणि मग पांडुरंगाच्या समोर हात जोडून उभे विश्वंभर बाबा, आई साहेब उभे, डोळ्यातून खळखळा धारा चालल्या. पांडुरंग म्हणले विश्वंभरा आता तू माझ्याकडे येऊ नको म्हणले, मी तुझ्याकडे येतो म्हणले. आता अरे तुझ्या भक्तीचं इतकं ओझं झालंय म्हणले माझ्यावर, तुझ्या शेतामध्ये आंब्याचं झाड आहे म्हटले, तू जाय आता घरी. आणि त्या आंब्याच्या झाडाखाली आमच्या स्वयंभू मूर्ती तुला भेटतील, त्या तुझ्या घरी घेऊन जाय आणि त्याची पूजा करतेस तुझं पंढरपूर. विठाल 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 इतका आनंद झाला विश्वंभर बाबाला, कधी घरी जाईन असं झालं. आले घरी, गावात सगळ्या भजनी मंडळ सगळे प्रेमाच्या मंडळींना बोलवलं. म्हणले आता चला आपल्या बरोबर भजन करीत जायचं. म्हणले अरे प्रत्यक्ष पांडुरंग आपल्याकडे येऊ राहिला. म्हणले जगाचा मालक नाही, घडविला नाही, पैसा जो पुंडलिकाला भेटायला आला ना तो आपल्या देव मध्ये आला. म्हणजे चला सगळं गाव, माता भगिनी, तुळशी, कलश घेऊन सगळे आनंदामध्ये भजन करत करत ते नेमकं त्या आंब्याच्या दृष्टांत झाला होता. आणि मग तिथं आल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली तिथं कसली सगळी मंडळी, त्यांना तिथं लगेच असा बुक्याचा श्वास, तुळशीचा वास आला. ते लगेच महाराजांना आणि म्हणजे आता इथं तुम्ही हे करा, उकरा म्हणले. आणि मग गावकरी मंडळींनी असं उकरलं तर तिथं स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या. आनंदामध्ये सगळं गाव आनंदात नाचतं, जशी तुमची मिरवणूक झाली तशी. आणि मग मंदिर तर काय तयार नव्हतं, मग घरामध्येच तिची प्राण प्रतिष्ठा केली आणि आयुष्यभर पूजा केली. आज देव मध्ये गेल्यानंतर आपल्याला जे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी आहे ना, ते स्वयंभू, ते कुठं घडवलेलं नाही, कुठं ते असे मूर्ती आणलेले नाही. विठाला विठाल 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 विठाल. इतकं कुळ पवित्र लागतं बरं का. पवित्र ते कुळ, पावन तो देश. हरिचे रास जन्म घेते, हरिचे रास जन्म घेते, त्या कुळामध्ये 8 पिढ्या सेवा झालेली पांडुरंगाची. सेवा आपणही करतो, सगळेच करतात, पण निष्काम सेवा. काही न मागे कोणाशी, तोच आवडी देवाशी. भगवंताची इतकी सेवा घडलेली, इतकी. मग त्या कुळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही महाराज. चुकिता तुलने ब्रह्मा तुका पुराणे, तुकिता तुलने तुकिता तुलने ब्रह्मा तुका पुराणे, तुकिता तुलने
भजन म्हणत जा. सकाळची येते कधी उधार हरीचा यारी यारी लहान थोर याती भलते नारी महाराज म्हणजे लागून या पाया विनवितो तुम्हाला करताई बोला मुखी रामा करताई बोला मुखी रामा करताई बोला मुखी रामा करताई बोला मुखी रामा भगवनिया पाया विनवितो तुम्हाला भगवनिया पाया विनवितो तुम्हाला करताई बोला मुखी रामा करताई बोला मुखी रामा करताई बोला मुखी रामा करताई बोला मुखी रामा काय करतं भजन भजन काय करीत नाही विचारा काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाची सार भव सिंधू तरी पार योग याग तपे केली तयाने म्हणून जपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा काही म्हणते आम्हाला वाचता येत नाही आम्हाला भजन पाठ नाही अरे पण मग भगवंताचं नाम तर म्हणता येईल ना ते पाठ करावं लागत त्याला काही विधी विधान आहे का संस्कृत आहे का विठ्ठल विठ्ठल संस्कृत शब्द आहे का नाही ना काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष असं जगद्गुरु तुकोबारांचं भजन चालू आहे मग शास्त्र सांगतंय संता वीन प्राप्तीने ऐसे भेद देती बाई आणि जगद्गुरु तुकोबारांचे कोणला संत मानायला तयार नाही मग ज्या वेळेस ऐशी कर्म साम्य दशा विरेशा मग श्रीवार आपेसा पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा कसा भाग्य उदयाचा कसा भाग्य उदयाचा कसा भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा चरण पावलो चरण पावलो चरण पावलो चरण पावलो आज फुटले माझे कोडे 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 पुण्य जर फळाला आला ना पुण्य जर फळाला आला ना तर संत आपल्याला भेट देतात ते आपल्याला सापडून काढतात सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवीला भोजना मागती पडीला विसर स्वप्ना माझी बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला हा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव तो पांडुरंगाचं काय प्रेम आहे म्हणे माझ्यावर तो गुरु सुद्धा होतोय आपणची देवा होया गो आपणची देवा होया गो आपणची देवा होया गो आपणची देवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव
माझा एक माझा कैसा प्रेम भाव आपणाची देवा आपणाची देवा आपणाची देवा आपणाची देवा वासना म्हणजे इच्छा, पहिली म्हणजे प्रेम. पांडुरंगाचं असं प्रेम आहे माझ्यावर म्हणले का तो पांडुरंग परमात्मा गुरु होऊन माझ्या जीवनात आला. कारण सगळं शास्त्र सांगतंय हरी प्राप्तीशी उपाय धरावे संता वीन प्राप्ती न यायशी वेद दिती बाही. विठाल 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 विठाल. बाबाजी म्हणायचे ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया. मग स्वतः केलेली भक्ती आंधळी असते. पुण्य होतं तर ती आंधळी भक्ती असते. ज्ञान नसतं आपण कोण आहोत, देह काय, आत्मा काय, विवेक काय, वैराग्य काय, अज्ञानातली भक्ती आहे ती. आणि संतांची भेट झाली जगद्गुरु तुकोबारायांना. चैतन्य बाबाजी सारखे सद्गुरु प्राप्त झाले, अनुग्रह प्राप्त झाला. पांडुरंगी सत्य केला अनुग्रह. स्वतः पांडुरंग परमात्मा सद्गुरूच्या रूपाने आल्याने ज्ञान प्राप्त करून दिलं. महाराज म्हणतात मी वासुदेव तत्वता कळो येईल आहे ठाऊक सभाय संत. म्हणजे मला सत्य स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं. आणि मग त्याचं चिंतन केल्यानंतर अंतःकरण पवित्र होतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊन गोपाळ राहे पेठे येऊन गोपाळ राहे पेठे येऊन गोपाळ राहे पेठे येऊन गोपाळ राहे पेठे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळा तुका म्हणे चित्त करारे निर्मळा तुका म्हणे चित्त करारे निर्मळा अंतःकरण पवित्र झालं. आता तुम्ही कांद्याचा आगार आहे, रोप कुठे टाकतो का आपण? लय स्वच्छ लय निर्मळ लागतं असं. मग अंतःकरण पवित्र राहिलं तरच आपल्याला काहीतरी प्रतीती येईल ना भगवंताची. तो तर प्रत्येकाच्या हृदयात आहेच. मुंगीपासून तर ब्रह्मदेवाच्या हृदयात पांडुरंगाची सर्व घटी. प्रतीती कुठे आहे? प्रतीती नाही. आयुष्यभर दुःख बघतो का? अंतःकरण पवित्र नाही. त्याच्याकरता हे साधन आहे अंतःकरण स्वच्छ बनवण्याचं. नाही निर्मळ जीवन काय करील साबण? तुम्ही जर आईचे कपडे आणले ट्रॅक्टरवर त्यांच्याकडे धुवायला दिले काय करील? चित्त शुद्ध नाही तिथे बोट काय करील? मस्त परिसे खापराला लावा सोनं करील ना? हा म्हणत्या का? ते तर हा म्हणा राजबाजी. तुमचं लक्ष नाही काय इकडं? म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळराय. म्हणजे त्या अंतःकरणामध्ये ब्रह्मानंद प्राप्त होतो. जो आनंद विषयात नाही, आपण विषयात शोधितो तो आतून हृदय प्रगटे. आतून गवळणीला जो आनंद प्राप्त झाला
त्याला महाराज भक्ती म्हणतात बरं का. भक्ती म्हणजे वेगळं काही नाही. संसारावर केलं जाणारं प्रेम त्याला म्हणतात आसक्ती. भगवंतावर केलं जाणारं प्रेम म्हणतात भक्ती. विठाला 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 पहिला चरण. भक्तीचे तिवर जयाची हाती. भक्तीचे तिवर जयाची हाती. भक्तीचे तिवर जयाची हाती. भक्तीचे तिवर जयाची हाती. या घरी शांती क्षमदया. या घरी शांती क्षमदया. या घरी शांती क्षमदया. या घरी शांती क्षमदया. क्षमाचे ते ओळंगती द्वारे. अक्षमाचे ते ओळंगती द्वारे. अक्षमाचे ते ओळंगती द्वारे. अक्षमाचे ते ओळंगती द्वारे. आपण आता एवढे मोठमोठे बंगले बांधले, घर बांधले, आपल्याला वाटतं नाही ते शांती व्हावं म्हणून, आनंदात राहावा शांती म्हणून आपण वस्तू शांती करतो. पण कायमची शांती व्हावी असं जर काय वर्म आहे महाराजांचं. भक्तीचे ते वर्म दयाचे हाती. मग दया घरी शांती क्षमा दया. दया क्षमा शांती तेथे देवाची शांती असते. आपल्याकडे पण टिकत नाही. काठी फेरत येत ना. काठी बघत येत आपले. नाथांची शांती. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. विठाला 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 विठाला. पण नाही म्हणायची सोय नाही महाराज. अंतःकरण स्वच्छ झालं, स्थिर झालं, पवित्र झालं तर शांती आला. शीतळ शांतीचा वारा. शीतळ शांतीचा वारा. प्रेमे सुख आला शरीरा. शरीरा. पिटला पातकांचा थारा. पिटला पातकांचा थारा. कैकाळाची धक हरी राम गोविंद वसुदेवा. हरी राम गोविंद वसुदेवा. कैकाळाची धक हरी राम गोविंद वसुदेवा. हरी राम गोविंद वसुदेवा. भगवंताच्या चिंतनाने मिळणारी शांती हा पांडुरंगाचा प्रसाद आहे. परत आहे का? शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. म्हणून शांती धरा उतराल पहिल तिरा. विठाला 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 भगवंताचं जे स्वरूप आहे ना, सच्चित आनंद, त्याच्यामध्ये सगळं समाधान शांती जर आपल्या अंतःकरणात प्रगट झाली तर मग ते प्रमाण. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. पण आपली शांती टिकत नाही. कशी टिकत नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विठाला 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 विठाला. त्याला शांती प्राप्त झाली, त्याच्यावर देवाची कृपा झाली. बिरबल लईच हुशार होता. त्याला चतुर बिरबलच म्हणतात ना. मग बादशाचा आणि बिरबलचा काही मग संवाद चालायचा. काही कधी विनोदावर कधी याच्यावर. पण बिरबल जमून देत नव्हता त्यांना. बादशाला म्हटलं आता या बिरबलला जरा एकदा तरी आपण थोडस त्याच्यामध्ये. आणि मग त्या बादशाच्या दरबारामध्ये एक मांजर होती. त्या मांजरीच्या डोक्यावर असा दिवा असायचा.
आणि ती मात्र अशी शांत बसायची, सगळा तो प्रकाश असायचा. मग एक दिवस बिरबल काहीतरी काम निघालं त्याच्यावाला, त्यानं परवानगी काढली, मला महाराजांना भेटायची म्हणजे, बादशहाला भेटण्याकरता परवानगी लागत होती ना. आणि मग बिरबलला परमिशन मिळाली, आला. पण महाराज नेमकं जेवत होते. बादशाह काय करत होता, जेवण करत होता. मग बादशाच्या लक्षात आलं आपल्या काचाट्यात आता हा सापडला, लय चतुर बिरबल म्हणजे नाही. अरे काय म्हणले बिरबल, तू चंचली म्हणले, शांती नाही तुझ्याकडे, हे आमचं मांजर पाय म्हण कसं शांत बसलंय म्हणले, त्याच्या डोक्यावर दिवा आहे म्हणले, आणि त्या दिव्याचा प्रकाश अशी शांती पाहिजे, तुझ्याकडे काय शांती म्हणजे, सारखं फिरतो इकडं तिकडं. आता तो बिरबल आहे, चतुर बिरबल आहे, त्याला असं वाटलं लय अपमान झाला. बरं एकट्यामध्ये नाही, एवढ्या लोकांमध्ये अपमान झाला ना, सगळे भोजन आता राजेशाही थाटामध्ये, तिथं आता काय करायचं, नुसती तळमळ तळमळ तळमळ. भाव सगळे चेहऱ्यावर गेले घरी. घरी गेल्यानंतर सगळे घातले म्हणजे, बाबा आज तुम्ही लईच, आता बिरबल एवढा चतुर म्हणले, पोरगा साधा चतुर असेल. बाबा म्हणले तुम्ही लईच नाराज दिसत्या. हो म्हणले जरा नाराजच आहे म्हणले, आज जरा थोडं अपमान झाला म्हणले. म्हणजे काय झालं, मग सगळं सांगितलं. असं एक मांजर होतं म्हणले त्या दरबारामध्ये, त्याच्या डोक्यावर दिवा होता, ते शांत होतं म्हणले. बादशाह म्हणला काय बिरबल तू अस्थिर आहे म्हणले, तुझ्यापेक्षा आमचं मांजर बरं आहे म्हणले, इतकं शांत आहे म्हणले, स्थिर आहे. मग आता पोरगा लईच हुशार होता म्हणले, बाबा मला बरं तुम्ही घेऊन चाला. आता तू काय करणार आहे बाळा म्हणले, आता तुम्ही फक्त मला घेऊन चाला म्हणले, उद्या मला घेऊन चाला, फक्त परवानगी काढून मला घेऊन चाला, सगळं काम करतो म्हणले. ठीक आहे, परत परवानगी काढली. दुसऱ्या दिवशी आम्हाला दोघांना भेटण्याची परवानगी पाहिजे. आता तो पोरगा लईच हुशार होता, त्यानं दिवसभर 2 उंदराचे पिल्लू धरून आणले. दरबारामध्ये दोघं जण आल्यानंतर मग काय बिरबल म्हणले, काय म्हणले तू, देख अशांत पाय म्हणले आमचं मांजर, काय शांत आहे म्हणले, एकदम शांत बसलेलं आहे, त्याच्या डोक्यावर दिवा जळतोय म्हणले. आणि मग त्यांचा संवाद झाला. ते पोरग मांजराच्या समोर बसला असं, मग ते पिल्लू असं बरोबर सोडलं. आता पिल्लू पाहिले मांजर, त्याची शांती ठिकाण का. आपल्याला जर भगवंताची कृपा झाली तया घरी शांती, क्षमा, दया, दया ही फार भगवंताची कृपा आहे. प्रथम त्यांना तो मला सांगता, भक्तीचे ते वर्म दयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. आणि मग ह्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर ह्या ज्या सिद्धी आहे ना, विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाथ ध्यानी, मग सुखा काय होणे झाले सोयरे त्रिभुवन, देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी, लक्ष लावया चरणी म्हणे नामयाची जनी. विठाला भगवान परमात्मा येतो. लक्ष्मी मी अष्टमासी त्यांना यावंच लागतं तिथं. जगाची मालकीन सगळ्या धनाची मालकीन वेगी आणा वाहतो बाई लक्ष्मीच्या. हा मग तो आला का ती पतिव्रत आहे, ती कशी त्याशिवाय आपण लागलो लक्ष्मीच्या माग. आता ती एकटी कशी काय येईल, एकटी येऊ शकत नाही ती. भगवान परमात्माचं जर चिंतन केलं तर भगवान परमात्मा आला तर लक्ष्मी ती लक्ष्मी आली का अष्टमहासिद्धी येतात. म्हणून भगवंताची भक्ती प्रत्येक संतांनी केली, स्वतः केली आणि प्रत्येकाला सांगतो तुम्हाशी भजारे नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला. वाजत से बोंब कोणी न ऐकती, हा नाही का
ठिकाणी नाही का? संत आयुष्यभर सांगतच राहतात नाही का आपल्या हिताचं, आपुल्या हिताचं असे सांगता. धन्य माता पिता, आईचं अंतकरण घेऊन येलेला आहे महात्मा, आईचं अंतकरण नाही का. मुलाला शिकण्याकरता बालवाडीपासून आईची काय तयारी असते, गाडी, डबा, अमुक तमुक, आपला मुलगा कलेक्टर व्हावा असं आईला वाटतं ना. हे त्याचं कल्याण व्हावं. व्यवहारातली आई, एका जन्माची आई. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धरावया कारण उद्धाराया जन देवा उतराय जन, जन देवा उतराय जन, जन देवा उतराय जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उतराय जन, जन देवा उतराय जन, जन देवा उतराय जन, जन देवा उतराय जन. जगाच्या कल्याणा संताचा विभूती, जगाच्या कल्याणा संताचा विभूती. देह कष्टविती परमकार, परमकार. जगाच्या कल्याणा संताचा विभूती, जगाच्या कल्याणा संताचा विभूती. देह कष्टविती परमकार, परमकार. जगाच्या कल्याणा संताचा विभूती, जगाच्या कल्याणा संताचा विभूती. जीव प्रपंचात रमलाय, ऐकतो पण ऐकत नाही. ऐकतो बाप म्हणतो पोरग ऐकत नाही, त्याला ऐकू येत नाही का, दवाखान्यात घेऊन जाणार. ऐकतो पण ऐकत नाही म्हणले. तसं आपण ऐकतो पण ऐकत नाही नाही का. संत घर घालून सत्यनारायण करतात बरं का. नाथ बाबांची इथं रोज पुरणपोळीचं जेवण, ज्याला जे पाहिजे ते फक्त भागवत ऐकाले, भगवंताचं भजन करा. रोज जेवण देईन त्याला. काही लोक येत नसत, रोज त्यांना शेरभर साखर द्यायची, गुळ द्यायचा, डाळ द्यायची, पण फक्त भागवत ऐकायला या. नाथ महाराजांच्या इथं जेवायला ताट चांदीची, फुलपात्र, लागलं तर ताट घरी घेऊन जा बाबा, पण भागवत ऐकायला या. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवाला हीच कळत नाही. आणि जर आपण संतांचं नाही ऐकलं तर काय होईल. ऐकालं तरी दुसरा येईल, जरी ऐकालं तरी दुसरा येईल, जरी ऐकालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेल, सरत शेवटी बा. तरी जर ऐकलं तर तोटा आपलाच आहे. आपला जर हात मोडला तर दुसऱ्याच्याकडे थोडंच बांधता येईल. म्हणून संत आयुष्यभर सांगतात, आलेच त्याच्याकडे तुका म्हणे मज झाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सेवितो हा रस, वाटितो अनिका घ्या रे हो नका प्राण भारे, गारे हो नका प्राण भारे, गारे हो नका प्राण भारे.
विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान. आणि संत कुठं जन्माला येतात, कोणत्याही कुळात येतात आणि सर्वसामान्याला भक्ती प्रगट करतात. गोकुळात भक्ती खरी प्रगट झाली. नरसिंह मेहता जुनागड एक ब्राह्मण कुळामध्ये नरसिंह मेहत्यांचा जन्म आहे. विठाला 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 विठाला. गिरनार पर्वताच्या जवळ नरसिंह मेहत्यांचं गाव आहे. ब्राह्मण कुटुंबामध्ये नागर ब्राह्मण. आणि मग त्या ब्राह्मण लहानपणापासूनच उपजातात ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी आलेच असतात भक्ती प्रगट. पण अनुताप झाला पाहिजे. अनुतापाविन भाव काही अशा कुटुंबामध्ये जन्माला आले आणि सारखं कृष्ण भक्ती सारखं भजन करायचे. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी. घरचे म्हणायचे तुम्हाला काही भेट लागलंय, पैशाशिवाय पोट चालत नाही म्हणले नाही का. भक्ती करू का पोट सांगा मी काय करू. भक्ती म्हणे चाल पुढे संसार म्हणे ये सांगा मी कोणता. भक्ती करूनी जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. विठाला 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 विठाला. इतकं भजन करायचे का तिथं सत्संग असन, भजन असन, पूजन असन, वारी असन जायचे. मग घरच्यांना असं वाटत लग्न तरी करू. लग्न केल्यानंतर काहीतरी मार्गी लागला तर लागत, काही लागतात मार्गी. मग त्याचं लग्न केलं पण महाराजावर काही परिणाम झाला नाही. ते म्हणजे इतके रंगले होते. धन्य जगी तोच एक हरी रंगी राम कृष्ण वासुदेव सदा विषयी विरक्त दया नाही अपपर. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धा. जाणीव शहाणीव ओझे सांडून आदरी आपण वस्ती कर वर्त तशी एका जनार्दनी. नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी नित्य हरीचे चिंतन. विठाला 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 विरक्त आहे. अखंड कृष्ण चिंतन चालू आहे. लग्न केलं पण काही फरक नाही. पण नरसिंह मेहताची भावजाई जी होती ती लयच कडक होती, लयच खतरनाक. रोज म्हणायची भजन करून देव काय देतो. तुम्ही एवढं भजन करते मग तुमचा कृष्ण देतो काय म्हणले, तुम्हाला भेटला का म्हणले अजून. अशी बोलायची. कारण संध्याकाळी जेवायला घरी जावंच लागत. जरी झाला संन्यासी तरी मध्यान्नाची दोनदा जेवा लागतं. विठाला 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 विठाला. एकादशी असली तरी फाळा लागत, शिवरात्र असली तरी. हा मग संध्याकाळी घरी जायचे नरसिंह मेहता. दिवसभर कृष्णाचं भजन करायचे, आनंदात त्यांच्या मस्तीमध्ये राहायचे. संध्याकाळी गेले घरी पठ्ठा चालू व्हायचा, मशीन गन सारखं भागायचं रोज. एक दिवस इतका अनुताप झाला, वैराग्य प्राप्त झालं. निघाले घराच्या बाहेर पाऊल टाकलं. निघाले जंगलामध्ये. चालता 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 भयान जंगलामध्ये गेले. कशाचीच व्यवस्था नाही, अन्न नाही, पाणी नाही. रात्रंदिवस काट्यामध्ये चालत्या. जंगलात गेल्यानंतर एका ठिकाणी थांबले. नदीच्या कडाला सुंदर असं भगवान शंकराचं शिवालय पाहिलं. तीर्थ दर्शन घेतलं आणि शांत बसले. त्याला जरा समाधान वाटलं आणि भगवान भोले बाबाच्या मंदिरात बसून भजन सुरू केलं. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय,
हर हर बोले नमः शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर बोले नमः शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर बोले नमः शिवाय महाकालेश्वरा शिव कालेश्वरा हर हर बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय कोटेश्वरा शिव कोटेश्वरा हर हर बोले नमः शिवाय कोटेश्वरा शिव कोटेश्वरा हर हर बोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हर हर बोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सदा नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय अखंड भजन चाले भगवान भोले बाबाचं अखंड भजन चाले. तिथं जेवणाची व्यवस्था नाही, तिथं पाण्याची व्यवस्था, भयान जंगलामध्ये शिवलिंग आहे भगवान भोले बाबाची. पण भगवान बाबा भोले बाबा काही प्रसन्न होत नाही. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, भजन चालू आहे, पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. निर्वाणीचा प्रसंग आहे. त्यांनी ठरवलं जोपर्यंत भोले बाबा दर्शन देत नाही तोपर्यंत उठायचं नाही म्हणून. देह जावो अथवा राहो पांडुरंगी. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, भजन बंद नाहीये. अखंड भजन चालू आहे भगवान शंकराचं, अखंड भजन चालू. 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस गेले, 7 दिवस भजन चालू आहे. 7 दिवस कशाला म्हणतात 7 दिवस? इतकी तळमळशी गेल्यावर भगवान भोले बाबा प्रगट झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे, वाचे वदता शिव नाम तयान बाधी होता. आणि मग भोले बाबा तथास्तु म्हणजे तुला काय पाहिजे बोल. आता जगाचा मालक प्रसन्न झाला, काही संसारातला मागाव ना नाही. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गत व्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. विठ्ठल 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 विठ्ठल. संसारातलं महाराज मागत नाही, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालेली. 7 दिवस भजन आयुष्यभर अगोदर केलेलं, 7 दिवस बिगर अन्न पाण्याचं भजन केल्यानंतर अंतःकरण कसं झालं असतं. भोले बाबा प्रत्यक्ष सगुणात प्रगट आहे. तथास्तु म्हणले बोल तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं मला रास क्रीडा पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल
क्रीडा पाहिजे म्हणले. कृष्णाचे भक्त होते ना, मला भगवंताची रास क्रीडा पाहिजे. तथास्तू म्हणलेली त्या अगोदरच. तथास्तू म्हणले चल तुला गोलोकात घेऊन जातो म्हणले, आता तुला रास क्रीडा दाखवतो म्हणले. मग आता तिथं काय हात धरला भोले बाबांना, पापणी लवायचा उशीर का लगेच गोलोकामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग तिथं गेल्यानंतर ते वातावरण नरसिंह मेहता महाराजांनी ज्यावेळेस पाहिलं तिथं ते बासुरीचा आवाज, आता तिथं महाराज सगळ्या गोपी काय तिथं ते वातावरण पाहिल्यानंतर काय त्यांना तो आता गोलोकात गेल्यानंतर त्यांचा दिव्य आनंद पाहिल्यानंतर आणि मग भगवान परमात्मा प्रगट झाले. प्रत्येक गोपी बरोबर एक भगवान परमात्मा विठ्ठल 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 विठ्ठल. मग तिथं रास सुरू झालेली. चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, 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 चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. रंगाचा बाळाने केलं बनाव, रंगाचा बाळाने केलं बनाव, रंगाचा बाळाने केलं बनाव, रंगाचा बाळाने केलं बनाव. चला ग बाई चला ग बाई चला बाई चला ग बाई चला 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 ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. कल्पनेची सासूचा बहुताची जातो, कल्पनेची सासूचा बहुताची जातो, कल्पनेची सासूचा बहुताची जातो, कल्पनेची सासूचा बहुताची जातो. चला ग बाई चला ग बाई चला ग बाई चला ग बाई चला 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 ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. रास महारास प्रत्यक्ष पाहायला भेटले. आता भोले बाबाच घेऊन गेले ना, आणि ती महारास महारास म्हणजे सगळ्यांना अधिकार नाही बरं. महारास मध्ये गोपींना सगळ्यांना अधिकार नाही. अधिकारी गोपी ज्यांचं देहाचं तादात्म्य सुटलेलं आहे, तिथे कोणताही विकार नाही. ज्या गोपींचं देह तादात्म्य सुटलेलं आहे, अधिकारी गोपींकरता महारास आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ती महारास पाहतात नरसिंह मेहता, त्यांच्या हातात टेंबा दिलेला आहे. टेंब्याचा प्रकाश आहे. सगळं जिकडं तिकडं पवित्र वातावरण आहे. बराच भरपूर तृप्त झाले. आणि मग महाराज संपल्यानंतर भगवान परमात्मा जवळ आले. नरसिंह मेहताला जवळ घेतलं, दर्शन दिलं, सांगितलं झालं तुझ्यावाला समाधान आता. भगवान परमात्म्यानं जवळ घेतलं, आलिंगन दिलं. तू जाय म्हणजे आता पुन्हा मृत्यू लोकामध्ये, आणि सर्वसामान्याला सोपी भक्ती सांग. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तीचे ते वर्म दयाचे हाती, दया घरी शांती क्षमा दया. मग तिथं महाराज सांगतात अष्टमा सिद्धी येतातच दुसऱ्या चरणात. अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारे, अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारे, अष्टमा सिद्धी
अष्टमासी ओळंगती द्वारी नवजाती दोरी नवजाती दोरी गवळीता अष्टमासी ओळंगती द्वारी अष्टमासी ओळंगती द्वारी त्या अष्टमहासिद्धींना तुम्ही जा म्हणले तरी जात नाही का? त्यांना परमिशन मिळालेली भगवान परमात्मा आला का सगळं प्राप्त होतं. आणि मग भगवंतांना सांगितलं तुम्ही जा आता आणि भक्तीचा प्रचार करा. सर्वसामान्य जीवाला सोपवर्म सांगा, भक्ती सांगा. आणि मग नरसिंह मेहता परत मृत्यू लोकात आल्यानंतर मग आता घरी जावं लागलं. आता भक्तीचं वर्म सांगायचं ना जगाला, सर्वसामान्य जगाला भक्ती सांगायची म्हणल्यानंतर मग घरी आले. घरी आल्यानंतर भावजाईला असं वाटलं बरेच दिवस गेले होते, काहीतरी घेऊन आले असतील. तर त्यांची स्थिती पाहिली, त्यांचं ते आनंद, आता भगवंताचं दर्शन झालं, गोलोकात जाऊन आले, रसखेड पण आले ना. आणि मग भावजाईचं झालं पुन्हा सुरू. मग तुम्ही मोकळे झाले म्हणले, लय भक्ती करतात म्हणले. उद्या आपल्या सासऱ्यांचं म्हणजे तुमच्या वडिलांची पुण्यतिथी म्हणले, काय आणलं का म्हणले तुम्ही? हे आपले शांत आहे, काहीच बोलत नाही ना. पण यांना आता फार निष्ठात आहे, भगवंत आपला ऐकत सगळं. अरे दर्शन जो देऊ शकते ह्या काही गोष्टी किरकोळ म्हणजे. आणि मग पुन्हा चाला सुरू केला. तुम्ही काय आणलं ना, उद्या काय करायचं? त्या नागर ब्राह्मणामध्ये सगळ्यात मोठा सोहळा असतो तो वडिलांचा पुण्यस्मरण. सगळे ब्राह्मण जीव घालावं लागतात, त्यांना दक्षिणा द्यावं लागते, त्यांना वस्त्र द्यावं लागतात, त्याला काय जे पाहिजे ते द्यावं लागतं, संतुष्ट करावं लागतं सगळे ब्राह्मण. सगळ्यात मोठा सोहळा असतो तो पुण्य स्मरण. आणि म्हणजे आता उद्या एवढा मोठा खर्च तुम्ही करणार काय? त्यांनी सांगितलं ठीक, आता देव उभा मागे पुढे माझा श्रीकृष्ण परमात्मा सगळं करेन. आता विश्वास आला होता ना, आता एकदम म्हणजे असं निश्चय झाला होता. म्हणजे पण उद्या आहे ना कार्यक्रम, निश्चित होईल म्हणले योगक्षेमम. आणि मग रात्री जेव्हा तंबोरा घेतला तेव्हा भजनाला बसले महाराज. सारखं भजन चालू, सारखं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सारखं भजन चालू, भजन चालू, पहाटपर्यंत भजन चालू. पहाटी असं एकदम ब्रह्ममुहूर्त सूर्योदय झाला. आणि काही असे सेवक मंडळी भलते बी घोड्यावर किराणा घेऊन आले, सगळं सामान सगळं असं दरवाज्यामध्ये सगळं भला मोठा रास लागला. घरचे म्हणजे भानगड काय हे पण आणलं म्हणले. हे सगळं आमच्या श्रीकृष्ण परमात्म्यानं पाठवून दिलं. एवढं गेले किरकोळ. आता काय म्हणले, अष्टमहासिद्धी वळंगती द्वारी नवजती दुरी जवळीता. एकदा जर भगवान परमात्मा जर आपल्याला संतुष्ट झाला तर बाकीच्या गोष्टी काय नाही का, बाकीच्या गोष्टी तर भगवंत देतोच. तर खरी कृपा आहे भगवंताची. येथे दृष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे चैतन्याचा वास, झाला माझे चैतन्याचा वास, झाला माझे चैतन्याचा वास. दुष्ट गुण न मिळे निशेष, दुष्ट गुण न मिळे निशेष. चैतन्याचा वास झाला माझे चैतन्याचा वास, झाला माझे चैतन्याचा वास, झाला माझे चैतन्याचा वास. तेथे दृष्ट गुण न मिळे निशेष. तिथं कसं काय राहतील, हे थांबत नाही तिथं, हे तिथं थांबत नाही. कृष्ण गोपोळी जन्मला कृष्ण गोपोळी जन्मला,
दुष्ट तळकाप सुटला दुष्ट तळकाप सुटला तळकाप सुटला दृष्ट तळकाप सुटला दुष्ट तळकाप सुटला दृष्ट तळकाप सुटला कृष्णाचा अवतार कृष्णाचा अवतार कृष्णाचा अवतार कृष्णाचा अवतार भगवान परमात्मा आपल्या हृदयात प्रगट झाला. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला. दृष्ट गुण तिथं कसे काय थांबतील? सदा नाम वाची गाती. तिथं आनंद प्रगट होतो म्हणजे चैतन्याचा वास. चैतन्य काय? ब्रह्म चैतन्य. ते आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्याचे ते भगवंताचं खरं स्वरूप आहे. मग त्या घरामध्ये त्या अंतकरणामध्ये सिद्धी आल्या सगळं आलं. तिथं दृष्ट गुण थांबत नाही. चैतन्याचा वास प्रगटला अंतकरण शुद्ध होतं म्हणून समाधान प्राप्त होतं. सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चेता. समाधान तेने सदा चेता समाधान तेने सदा चेता समाधान तेने सदा चेता. सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चेता समाधान तेने सदा चेता समाधान तेने सदा चेता समाधान तेने सदा चेता. हे समाधान कोणतं आहे? हे समाधान भगवंताच्या चिंतनाचं आहे. कारणापासून मिळणारं समाधान आहे. समाधान आपल्याला भेटत आहे पगार झाल्यावर. मिरच्याचे लय पैसे झाले टिकत का? करुणे असे त्याने आपणही ग्रस्त आहोत. पण समाधान हे भगवंता जवळ आहे. त्याला सुख पाहिजे परमनंट सुख. करीसी देवा विनाश अवघी होईल निरा तृष्णा वाढविसी पौवस कधी सुखाशी न पावसी. विठाल 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 विठाल. भरपूर असं महाराज म्हणायचे ना, माझ्या बांधा गाड्या घ्या, अरे लय आनंदात राहा, लय श्रीमंतीत राहा, पण भगवंताला विसरू नका. विठाल 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 विठाल. सततम योगी यतात्मा दृढ निश्चय योमत भक्त समी प्रिया. कारणा वाचून भगवंताच्या चिंतनांना मिळणारं समाधान हे देवाचं दर्शन. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आखी. हे समाधान देवाचं दर्शन आहे. हे समाधान म्हणजे समाधी आहे. विठाल 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 विठाल. या समाधानामध्ये राहून केलेला प्रपंच परमार्थ होतो. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. जन हे अवघा जनार्दन. किती संतुष्टता प्राप्त होती चित्ताला. महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. संतुष्ट हो चित्त संतुष्ट हो चित्त सदा सर्व काळ सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ सदा सर्व काळ.
संतुष्ट हे चित्त. चित्त काय तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही खातो आनंदाचे लाडू आणि म्हणले घर चूल पेटत नाही. भिके जाता कुत्री घर राखीची. त्याची अवस्था काय. पण अंतकरण समाधानी, कारण भगवंताचं चिंतन अखंड चिंतन विठोबा असो व्हायचा कुठे आठवते नाही. त्याचा परिणाम हे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची. हे त्रिगुणाच्या पलीकडे गेलेले संत असतात. त्रिगुणामध्ये सत्वगुणामध्ये शांती आहे, पण माऊली म्हणतात त्रिगुण असा. त्रिगुण असा का म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. ह्या स्थितीला गेलेले नरसिंह मेहता. नरसिंह मेहतांना काय संतुष्ट आहे. आणि मग महाराजांना एक मुलगी होती. महाराजांना मुलीचं लग्न करायचं. मित्रमंडळी सोयऱ्याधारीने सोयरीक जमवली. सोयरीक जमली, लग्न धरलं. पण महाराजांकडं काय. आणि तिथं मोठी श्रीमंत पार्टी. त्यांनी सगळं लिहून दिलं, मला आमकं पाहिजे, असे दागिने पाहिजे, असे कपडे पाहिजे, असं पाहिजे, ते पाहिजे, सगळं पाहिजे. फार जवळ आलं लग्न. सगळं वरात बिरात सगळे वरले सगळं जवळ आल्यानंतर महाराजवळ काहीच नाही ना. पण भरोसा आहे ना. देव उभा मागे पुढे उगवी कोडे. अखंड त्याचं चिंतन चालू आहे, अखंड त्याचं भजन चालू आहे, रिद्धी सिद्धी आहे ना. आणि मग भगवंताचं भजन चालू आहे. आणि मग समोरची मंडळी आली म्हणजे यांच्याकडचं काही दिसत नाही. यांची अशी तंबोरा गाळ्यामध्ये टाळे, यांच्याकडचं काहीच नाही, अलंकार नाही, काही काय देणार आहे. मग पुन्हा भगवंताचं भजन सुरू केलं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परी. हा प्रेमानं भजन केलं. भगवान परमात्मा स्वतः भगवान रुक्मिणीला सांगितलं चला सगळ्यांना आपल्याला जायचं म्हणले. स्वतः सावकाराचं रूप, ते घोडे, ते सगळं द्रव्य, ती वरा, स्वतः जगाचा मालक वरा ती. म्हणजे तुमची एवढी श्रीमंत सोयरी. देव केला म्हणे रिद्धी सिद्धी. चित्ती नाही आसा, चित्ती नाही आसा, चित्ती नाही आसा, चित्ती नाही आसा. पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास, पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घरे, भक्ताची घरे, भक्ताची घरे, भक्ताची घरे. कामेन सांगता करे, 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 कामेन सांगता करे. भगवान परमात्म्याला सांगावं लागत नाही, त्याला आपोआप कळतंय भक्ताच्या अंतःकरणात काय काय. इतका सोहळा झाला, असं लग्न झालं म्हणजे असं लग्न आतापर्यंत झालंच नाही. आता जगाचा मालक तिथं आलाय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो तत्र श्रीर विजय भतीर ध्रुवा नितीर. काय तिथे कमी. ऐका यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही गुणवरी जिथे वस्ती तया म्हणती भगवंत. नाही का. अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर जिकडं तिकडं आनंद याचा सोहळा झाला. जे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ सुटली हळहळ त्रिगुणाची. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्मा सांगतात जो मला शरण आलाय, जो मला तन मन धनानं ज्यानं मला सर्वस्व अर्पण केलंय, देहा सगळं प्रपंच रामाला अर्पण करा म्हणते महाराज. म्हणजे सगळं जर त्याला आपण अर्पण केलं तर तो आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं देत असतो. सगळं का म्हणे घालू तयावरी हा वाहू हा संसार हेच देवाला आवडते. हेची थोर भक्ती संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया, संसाराचे संकल्पावी माया,
संसाराचे संकल्पावी माया होती तोर भक्ती आवडती देवा तोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया असे प्रेमळ भक्तांचं वर्णन नामदेवरायांना सुद्धा करावं लागलं. फिरविले देऊळ जगा माझे ख्याती 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 नामदेव हाती सुगा केला नामदेव हाती सुगा केला नामदेव हाती सुगा केला नामदेव हाती हुंडी नरसिंह त्याची हरियली हुंडी नरसिंह हरियली हुंडी नरसिंह त्याची हरियली हुंडी नरसिंह त्याची धनाजीचा त्याची शेते तेरी धनाजीचा त्याची शेते तेरी धनाजीचा त्याची शेते तेरी धनाजीचा त्याची फिरविले देऊळ जगा माझी नामदेव हाती भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची धनाजी साठ्याची मीराबाई साठी प्याला तो विषाचा लाख्या कोलाट्याचा कबीराचे मागे विनू लागे मूल विठविले आता तुम्ही दया करा पंढरी नाया. तात्पर्य भगवान परमात्मा भक्तासाठी काय करतो नाही का. आणि मग काही असे त्या काळामध्ये अशा हुंड्याचा प्रकार होता. आज जसं एटीएम आहे ना त्यावेळेस हुंड्या होत्या. अशी काही मंडळी चालली होती तीर्थयात्रेला आणि नेमकं नरसिंह महाराजांच्या गावाला थांबले. म्हणजे इथं कोणी सावकार आहे का आम्हाला इथं पैसे ठेवायचे ही हुंडी आम्हाला तिथं द्वारकेला भेटली पाहिजे. आम्ही द्वारकेला चाललोय ना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला. आता गावामध्ये काही असतातच प्रत्येक काळात असतात. काहींना विंचू चढवता येतो काहींना उतरवता येतो. ते म्हणले आमच्या गावात सगळ्या श्रीमंत असतात तर नरसिंह मेहता आहे म्हणले त्याच्याकडे तुम्हाला हुंडी भेटल ना सगळं भेटल म्हणले. आले सगळे वारकरी म्हणजे आम्ही चाललोय जंगल असतं आमच्याकडे भरपूर धन आहे हे धन तुमच्याकडे ठेवा ती हुंडी द्या म्हणजे पत्र द्या तिथं तुमच्या पिढीवर आम्हाला पैसे भेटतील म्हणजे एटीएम सारखं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि हे म्हणजे आता माझ्याकडे काय बघ त्याला खरं पटा नाव गावाच्या लोकांनी सांगितलं म्हणजे सगळ्यात गावात एक नंबरचा श्रीमंत नरसिंह मेहता म्हणले. ते काही खोटं बोलतील का नाईलाज झाला त्यांच्यावाला काहीच बोलता येईल ना ते म्हणले. आणि मग घेतले आता म्हणले भगवंत सांभाळ बरं का म्हणले आता नावाला सांभाळ म्हणले तू आता. आणि ते मंडळी निघून गेले. निघून गेल्यानंतर महाराजांनी जेवढे पैसे आले होते तेवढे वारकरी जीव घातले. विठाला 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 सगळ्या ब्राह्मणाला सगळं दान करून टाकलं पुन्हा मोकळे झाले. आणि सगळे तीर्थयात्रेला गेले तिथे द्वारकेमध्ये. आणि सगळ्या त्या एवढ्या पेढ्या विचारत्या तिथं श्यामलदास नावाचा कोण शेटे म्हणले त्यानं सांगितलं होतं ना आमचा मालक श्यामलदास आहे बघ. नरसिंह मेहतेने सांगितलं मला जगात दुसरा श्रीमंत कोणी माहिती नाही त्याच्यापेक्षा श्रीमंत जगात कोणी नाही मी म्हणले आमचा मालक श्यामलदास आहे म्हणले. ते याला त्याला विचारता श्यामलदासची पिढी पुढे सगळ्यात मोठी आता कोण सांगणार आहे तिथं. पूर्ण दिवस गेला संध्याकाळची वेळ झाली म्हणजे आपल्याला नरसिंह मेहतेने फसवलं तर नाही ना. आणि मग शेवटी भगवान परमात्म्याला तिथं प्रगट व्हावं लागलं. विठाला 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 काय पाहिजे तुम्हाला म्हणजे तो श्यामलदास नावाचा कोण शेठ सावकारी ती हुंडी पाहिजे मीच म्हणले जे म्हणले लगेच हुंडी घेतली त्यांचे पैसे दिले. जी भगवान परमात्मा काय करतो सगळा भार चालवतो बरं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार
तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालविता मार भोवनिया चालविता मार भोवनिया चालविता मार भोवनिया चालविता मार भोवनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे 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 नवजप दुरे दवडिता नवजप दुरे दवडिता नवजप दुरे दवडिता नवजप दुरे दवडिता अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे 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 विठोबार खुमा आये विठोबार खुमा विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई Barakumayi, 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 Barakumayi,
ज्ञानोबराया माझा तुकोबराया ज्ञानोबराया माझा तुकोबराया ज्ञानोबराया माझा तुकोबराया ज्ञानोबराया माझा तुकोबराया तुकोबराया ज्ञानोबराया माझा 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 तुकोबराया झालेली सेवा बजरंगबलीच्या चरणी नाही का, तुमचा उत्साह, तुमची प्रसन्नता नाही का, धन्य जगी तोचे हरी रंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. काय वेगळाच आनंद आहे आज. हा खरा सोन्याचा दिवस आहे बरं का. जीवनामध्ये बरेच दिवस असतील, पण ज्या दिवशी आपल्या, कारण हा कार्यक्रम सगळ्यांचा आहे, सगळे गायकवाड कुटुंबांनी हा कार्यक्रम केलेला आहे आणि भगवंताचा सोहळा केला तर भगवंत आपला सोहळा करत असतो बरं. म्हणून तुमच्या हातून फार मोठं त्या माता भगिनींची तळमळ आणि तुमची परवानगी म्हणून एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि सगळंच अनुकूल. हे तर आमच्या डोक्यातही नव्हतं तुम्ही शिस्ती माणसे आणि हे म्हणून शिस्तीमाला इकडे या, श्रीफळजी होता सुंदर असं तुम्ही एकदम या. तुमच्यामुळे एवढा अलंकार प्रसन्नता आहे. असं तुमच्याकडून धर्माचं कार्य घडो. पुढे या, पुढे कोणी फोटो घ्या एक.
पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय झालेली सेवा बजरंग बलीच्या चरणी समर्पित किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ माझे ते उरले पाईक पंथ का म्हणे माझी कुणी वदविली वाणी प्रसादा वाचवणी तुमची या विठ्ठले ज्ञानेश्वर माऊली राज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय